श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कितीही देवदेव करा, पूजेतील या चुकांमुळे घरात बरकत येत नाही. देवघरात देव वास करत नाहीत. मी पुष्कळ उपासना करतो, पण त्याचे पूर्ण फळ मला मिळत नाही, असे अनेकांना तुम्ही म्हणताना ऐकले असेल. या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती सांगणार आहोत. प्रत्यक्षात काही लोक पूजा दरम्यान अनेक चुका करतात, त्यामुळे त्यांना पूजेचे फळ मिळत नाही आणि त्यांची पूजा सफल होत नाही आणि त्यांची पूजाही अपूर्ण राहते. अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धती आणि नियमाने पूजा केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. घर आणि मंदिरात पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती हे आधी पाहूया. त्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. नंबर 1. कोणत्याही देवता किंवा देवाची पूजा करण्यापूर्वी स्नान केले जाते. अंघोळ झाल्यावर शांत मनाने देवासमोरच्या आसनावर बसावे. उभे राहून कधीही पूजा करू नये आणि रिकाम्या जमिनीवर बसून पूजा करू नये. काही लोक पूजा करताना जमिनीवरच बसतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे. ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे, तसेच तुम्ही स्वतः देखील आसनावर बसा. शास्त्रातील घोंगडी आणि रजई हे आसन पूजेसाठी शुभ मानले जाते. नंबर 2. पूजास्थान घराच्या मजल्यापासून थोडे वर असावे, कारण देव अतुलनीय आणि आपल्यापेक्षा ते सर्वश्रेष्ठ आहेत. म्हणूनच तुम्ही तुमच्या स्तरावर त्यांची पूजा करू नका. पूजेसाठी देवाची प्रतिष्ठापना फरशीपेक्षा उंच ठिकाणी केली जाते. देवघर हे उंच ठिकाणी स्थापित करा. याशिवाय पूजा घरात देवतांचे फोटो, देवी देवतांच्या मूर्ती कधीही भिंतीजवळ ठेवू नयेत. पूजा करतावेळी तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे. घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतर देवाची प्रार्थना करा. तुमच्या चुकीबद्दल तुम्ही त्यांची माफी मागितली पाहिजे. याद्वारे तुम्ही कळत नकळत किंवा जाणून बुजून तुमच्याकडून झालेल्या चुकांची माफी मागा. देव चुका माफ करतात आणि आशीर्वादही देतात. नंबर 3. पूजेची खोली नेहमी घराच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यात म्हणजेच ईशान्य दिशेला असावी. घरात कोणत्याही देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नयेत. घरातील कोणत्याही देवाची मूर्ती 9 इंच किंवा 22 सेंटीमीटरपेक्षा लहान असणे आवश्यक आहे. यापेक्षा मोठी मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जात नाही. मंदिरात मोठी मूर्ती ठेवावी. तुमच्या बेडरूममध्ये कधीही पूजा घर बसवू नका आणि रात्रीच्या वेळी तुमची पूजा खोली पडद्याने झाकून ठेवा आणि शंख, घंटा, प्रसाद या पूजेच्या खोलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा. शंख, घंटा, प्रसादासारखी भांडी, दीपक, शिवलिंग आणि भगवान शालिग्रामच्यावर स्वच्छ वस्त्रे ठेवावीत. असे न केल्यास दररोज पूजा करूनही योग्य फळ मिळणार नाही. नंबर 4. सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात गेल्यास शास्त्रात उल्लेख आहे की पूजा करताना यावेळी शंख व घंटा वाजू नये. असे मानले जाते की सूर्यास्तानंतर देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की सूर्यास्तानंतर घंटा आणि शंख वाजू नये. नंबर 5. पुष्कळदा लोक पूजा करताना फक्त धूप जाळतात, पण हे चुकीचे आहे. देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणे अनिवार्य मानले जाते. असे मानले जाते की दिवा परमेश्वराचे प्रतिनिधित्व करतो. आपण दिलेला प्रसाद, अगरबत्ती आणि इतर कामांना आपला भक्तिभाव साक्षीदार असतो. पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीच देवापर्यंत पोहोचत नाही. आजकाल बहुतेक घरांमध्ये अगरबत्ती वापरली जाते, परंतु कोणत्याही वेळी पूजा करताना अगरबत्तीचा वापर करू नये, कारण अगरबत्तीमध्ये बांबूच्या काड्या वापरल्या जातात. परंतु हिंदू धर्मग्रंथांमध्ये पूजेत बांबूचा वापर निषिद्ध मानला जातो. त्यामुळे पूजेत नेहमी दिव्याचा वापर करावा. नंबर 6. तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहात कधीही नग्न मूर्ती ठेवू नका. देवांसाठी कपडे शिवणे. आजकाल देवी देवतांचे कपडे हे बाजारात मिळतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकता. हे देवतेच्या आवडीनुसार किंवा त्यांची शुभता लक्षात ठेवून कपडे घालावेत. सूर्य, गणेश, दुर्गा, शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात. त्यांची सर्व कार्यात पूजा अनिवार्यपणे केली जाते.
रोज पूजा करताना या 5 देवांचे ध्यान केले पाहिजे. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि समृद्धी प्राप्त होते. नंबर 7, तुम्ही कोणत्याही देवतेची पूजा करत आहात हे महत्त्वाचे नाही, पण सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा कोणत्याही हवनात किंवा कोणत्याही वेळी केली जाते. कोणत्याही शुभ कार्यात सुरुवातीला श्री गणेशाला नमस्कार करावा. असे म्हटले जाते की श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतेही फल प्राप्त होत नाही. नंबर 8, डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये. असे मानले जाते की डोके न झाकता पूजा केल्याने त्याचे पूर्ण फळ मिळत नाही. पूजेदरम्यान डोके झाकणे देवाप्रती श्रद्धा दर्शवते. उपासनेच्या वेळी डोके झाकण्याची धार्मिक प्रथा आहे. पूजेची वेळी डोके झाकल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळते. असे केल्याने देवाबद्दलची श्रद्धा दिसून येते. पूजेच्या वेळी डोके झाकण्यामागे धार्मिक कारणांबरोबरच शास्त्रीय कारणही देण्यात आले आहेत. म्हणूनच स्त्री असो किंवा पुरुष यांनी डोके झाकले पाहिजे. एका हाताने नमस्कार करू नये. नेहमी पूर्णपणे झुकून नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडून नमस्कार करावा. नंबर 9, जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी जाल, मंदिरात मिळणारा प्रसाद मंदिरातच खावा. त्या प्रसादाचा थोडासा भाग जरी उरलेला असेल तर घरी नेण्यासाठी ठेवला तरी चालेल. ते तुमच्या देवाप्रती असलेल्या भक्तीचे प्रतीक आहे. मंदिरात गेल्यावर एकदा घंटा वाजवलीच पाहिजे. असे मानले जाते की घंटा वाजवल्याने तुमचा संदेश थेट देवापर्यंत पोहोचतो. घरात पूजा केल्यानंतर शंख, घंटा वाजवावी. शंख फुकून घरी पूजा केल्यावर ती थेट देवापर्यंत पोहोचते आणि यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. नंबर 10, देवपूजा करताना इष्टदेवतेची आराधना करता का? इष्टदेव हे तुमचे प्रथम देव आहेत. तुमच्या कुटुंबाचे, तुमच्या वंशाची ती देवता आहे आणि म्हणून या इष्टदेवतेची पूजा दररोजच्या देवपूजेबरोबर होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुमचे इष्टदेव असे आहेत की तुम्ही तुमच्या इष्टदेवतेची मूर्ती देवघरामध्ये स्थापित करू शकत नाही, तर किमान आपण आपल्या इष्टदेवतेचं स्मरण हे देवपूजा करताना अवश्य करायला हवं. ज्या घरामध्ये इतर सर्व देवी देवतांची पूजा अर्चा होते मात्र इष्टदेवतेचे साधं स्मरणसुद्धा होत नाही, त्या घरामध्ये कधीच माता लक्ष्मी राहत नाही. त्या घरामध्ये तुम्ही कितीही पैसा आणा, तो पैसा टिकणार नाही. आता जाणून घेऊया की कोणत्या 9 चुका करणाऱ्या व्यक्ती जीवनात नेहमीच गरीब राहतात. मित्रांनो, अनेक लोक म्हणतात आम्ही दररोज देवपूजा करतो, अमावस्येला, पौर्णिमेला धनप्राप्तीचे अनेक ज्योतिष उपाय करतो, टोटके करतो, मात्र कोणतेही उपाय काम करत नाहीत. कितीही देवपूजा करा, देव प्रसन्नच होत नाही. जीवनातील गरिबी हटत नाही. ही गरिबी कशी जाणार? मित्रांनो, ज्योतिषी उपाय नक्की काम करतात, मात्र जर तुमच्या हातून या 9 चुका होत असतील तर मात्र कोणतेही ज्योतिष उपाय, कोणतेही टोटके हे निष्प्रभल ठरणार. त्यांचा प्रभाव दिसून येणार नाही. या उलट अनेक जणांच्या जीवनामध्ये भरपूर पैसा आहे, मात्र जर या 9 चुका अशा व्यक्तींकडून होत असतील तर त्यांच्या घरातील पैसा हा विनाकारण बाहेरसुद्धा जाऊ शकतो. त्यांच्या घरामध्ये हळूहळू गरिबी आणि दारिद्र्य येऊ शकतं. तर प्रत्येकाने या 9 चुका टाळण्याचा अवश्य प्रयत्न करा. घरामध्ये गरिबी आणणाऱ्या, घरातून लक्ष्मीला बाहेर घालवणाऱ्या या 9 चुका कोणत्या आहेत? चला तर मग जाणून घेऊया. नंबर 1, आपल्या घरात जाताना, उंबरठा ओलांडताना जर तुम्हाला तुमच्या घरासमोर पालथ्या चपला दिसल्या, पालथे शूज दिसले आणि या पालथ्या चपला व शूज दिसूनही तुम्ही दुर्लक्ष करून तुमच्या घरात जात असाल तर ही एक खूप मोठी चूक आहे. ज्या वेळी तुम्हाला तुमच्या घरासमोर अशा प्रकारच्या पालथ्या चपला किंवा शूज दिसतील तर त्यावेळी तुम्ही ते सरळ करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. ही जी एक नकळत होणारी चूक आहे, ही सुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला वास्तव करू देत नाही. मित्रांनो, विश्वास ठेवणं मोठं कठीण आहे, मात्र आपल्या शास्त्रामध्येच या गोष्टींचा उल्लेख आढळतात. नंबर 2, भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असं म्हटलेलं आहे. अतिथी म्हणजे पाहुणे. पाहुणे हे देवासमान असतात. अतिथी या शब्दाचंच आहे की कोणत्याही तिथीला येणारे किंवा तिथी सांगून न येणारे. मात्र आज आपण पाहतो की पाहुणे आपल्या घरात आल्यानंतर आपलं मन नाराज होतं की आपल्याला यांच्याबरोबर ॲडजस्ट करावं लागेल. मित्रांनो, ज्या वेळी
अतिथी आल्यानंतर आपण नाराज होतो, त्यावेळी प्रत्यक्ष माता लक्ष्मी, प्रत्यक्ष परमेश्वर आपल्यावरती नाराज होतात. कारण अतिथीच्या रूपाने प्रत्यक्ष देव आपल्या घरी आलेले असतात आणि म्हणून आलेल्या पाहुण्यांचं यथायोग्य स्वागत करणं, त्यांना योग्य तो मान देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपल्या घरामध्ये आलेल्या अतिथींचा कधीही अपमान करू नका. नंबर 3, जेवण करताना भाकरी किंवा चपाती कुरतडून खाणे ही सुद्धा एक अत्यंत घातक सवय अनेक लोकांना असते की भाकरी चपाती दातांनी कुरतडून खातात. यामुळे अन्नपूर्णा देवी आपल्यावर नाराज होऊ शकते. लक्षात ठेवा, अन्नपूर्णा देवी आणि माता लक्ष्मी यांचे वास्तव्य एक साथ असतं असं म्हटलं जातं. ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो किंवा अन्नाचा अपमान होतो त्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी तर वास्तव करत नाही, मात्र सोबतच माता लक्ष्मीसुद्धा त्या घरामध्ये राहणं पसंत करत नाही आणि म्हणून भाकरी कुरतडून खाऊ नका. नंबर 4, आपली नखे दाताने कुरतडणे. अनेक लोकांना ही सवय दिसून येते. हिंदू धर्मशास्त्रात असे मानलं आहे की जे लोक आपल्या दातांनी आपले नखे कुरतडतात ते लोक वारंवार आजारी पडतात आणि अशा लोकांच्या खिशात पैसा टिकत नाही. अशा लोकांच्या जीवनामध्ये कायम पैशाची तंगी दिसून येते आणि म्हणून ही सुद्धा चूक आपण सुधारायला हवी. नंबर 5, आपण वस्त्र परिधान करताना सुरुवातीला कोणता पाय किंवा कोणता हात त्या घालतात. जे लोक कपडे परिधान करताना सर्वात आधी डावा हात किंवा डावा पाय आपल्या कपड्यामध्ये टाकतात त्या लोकांच्या जवळसुद्धा पैसा टिकत नाही आणि म्हणून नेहमी कपडे परिधान करताना सर्वात प्रथम आपण उजवा हात शर्टमध्ये किंवा पॅन्टमध्ये टाकावा. नंबर 7, आपल्या घरामध्ये कधीही कचरा किंवा भंगार साठवून ठेवू नये. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ डस्टबिन चुकूनही ठेवू नका. तसेच ज्या घरामध्ये कचरा साठवला जातो त्या घरामध्ये अलक्ष्मीचं आगमन होतं. अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य, अलक्ष्मी म्हणजे गरिबी आहे आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये कोणत्याही परिस्थितीत कचरा असेल, भंगार सामान असेल तर ते साठवून देऊ नका. नंबर 8, आपण सूर्योदयासमयी आणि सूर्यास्तासमयी या 2 वेळा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही वेळेला माता लक्ष्मी संपूर्ण पृथ्वीतलावर अगदी दररोज विचरण करत असतात. माता लक्ष्मी या घरामध्ये प्रवेश करणार असतात आणि अशा वेळी जर आपण झोपलेलो असो तर मित्रांनो माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत नाही. ज्या घरातील लोक सूर्योदय आणि सूर्यास्तासमयी झोपलेले असतात त्या घरामध्ये कितीही मेहनत करा त्या घरामध्ये पैसा कधीच येत नाही. नंबर 9, अनेक जणांना झोपताना आपल्या उशाशी पाणी ठेवायची सवय असते, पण हे पाणी जर उघडं ठेवलेलं असेल म्हणजे त्यावरती प्लेट किंवा झाकण ठेवलं नसेल, असं उघडं ठेवलेलं पाणी हे आपल्या घरातून बरकत काढून टाकतं. अशा घरामध्ये कधीच बरकत येत नाही. असलेला पैसासुद्धा पाण्यासारखा वाहून जाऊ लागतो. म्हणून उघड्यावरती चुकूनही पिण्याचे पाणी ठेवू नका. तर मित्रांनो, या होत्या त्या 9 चुका की ज्या आपल्या हातून कळत नकळत होत असतात. यापूर्वी जर तुमच्याकडून या चुका झाल्या असतील किंवा होत असतील तर नक्कीच इथून पुढे या चुका होऊन देऊ नका. या चुका सुधारा. तसेच स्वयंपाक बनवताना पहिली रोटी चपाती गोमातेस खाऊ घालण्याची सवय लावा आणि शेवटची भाकरी काळ्या कुत्र्यास किंवा इतर कोणत्याही कुत्र्यास खाऊ घालण्याची सवय लावा आणि आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच अनुभवा. जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्यासाठी थोडा जरी उपयुक्त ठरला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.